योगा करतोय योगा योगा चालते योगा काढ ना काढ मम्मी खाली ठेवायचं लाजू नको काढून घे. नमस्कार मंडळी. आज जोश मध्ये चालू करायचा आहे ब्लॉग. असा ढिल्ला पडत होतो पण आज जोश मध्ये चालू करायचं कारण की आज काय माहिती का, आज आहे आषाढी एकादशी. चुकलं मला सोडलं, आषाढी एकादशी आज. आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मम्मी तुला द्यायचे आहे काय म्हणणार तू? आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 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 एखाद असं हे म्हणून द्या ना, हरीच ते हरीच एवढी येणे ना थोडं म्हण, मी कंटिन्यू करून होतो. लक्षात नाही येत वेळेवर मावली तुकाराम वेळेवर काय होतं लक्षात तुकाराम. वेळेवर लक्षात नाही, मम्मीला काहीच येत नाही. मम्मी एडी माझी आली. चला आज आहे ना, आज आहे ना, आम्ही गावातून येत होतो डायरेक्ट तर विषय काय झाला माहिती का, पाऊस येत होता आणि सगळे स्टॉल वगैरे म्हणजे सगळे ना साबुदाणा खिचडी वाटायसाठी असे उभे बा. कमीत कमी आम्ही आता मम्मी किती बघितले माहिती का, 5-1 बघितले आम्ही गावामध्ये आणि असे भरपूर असतील. तर मी विचार केला चायला पाऊस चालू आहे, म्हटलं यार लोक येणार नाही, म्हटलं यांचं वाया जाईन आता स्वयंपाक. म्हटलं मला आता थोडा हातभार लावायला जावं लागेल, त्यांना खायला जावं लागेल मला तिथं. गेला होता का? नाही मग तिथं जायचंय आता मला खायला. आणि हे घरी मी तुम्हाला तेच सांगणार होतो, हे केलं नसतं आपण सगळ्यांनी हातभार मस्त थोडं म्हणजे कमीत कमी 5-5 वाट्या जर खाल्ल्या असत्या तर संपून गेलं असतं ना लोकांचं. जे आमच्या घरामध्ये 5 जण 5-5 वाट्या म्हटल्या, एका ठिकाणच्या 25 वाट्या म्हणजे संपून गेला असतं. एकदम भारी काम झालं असतं. थोडा हातभार म्हणजे आता त्यांचं वाया जाईन बिचाऱ्यांचं, मग मला वाईट वाटेल ना. कसं आपलं बी बचत झाली असती, त्यांचं बी संपून गेला असतं. का बरं वटवट नुसती वटवट करते. इकडे आहे रे वटवटी बुट्टी छोटी, तिकडे छोट्या पावलाची छोट्या हाताची, इकडे अजून काही आहे का? अजून काही उपमा असून देऊ दे. कोमलची तर एवढी मजा घेतात ना, एवढी कोमलची तर डायरेक्ट जिरवत टाकतो. चला आता आपण जेवण करू मस्त. आज काय होतं माहिती का, आज होता साबुदाण्याचे वडे होत आहे. असं मस्त दही असं खायचं. आ हा हा हा. पहिले तेल काढून घ्यायचं. म्हणजे उपास असतो पण उपास काय राहतं? उपास असतो म्हणे. उपास कसा असतो, साबुदाणा वडे, राजगिरा शिरा, परत मग वेपर्स तळा, चिप्स सगळंच फराळाचं तळा, दही पण खा, रताळ पण खा, परत केळी पण खा, नुसतं खात राहा. उपवास करायचा. तुम्हाला सांगू होतो एक, हे उपास आहे ना, उपास माझ्या हिशोबाने मी तुम्हाला म्हणजे माझी राय सांगतो. मी राय सांगतो. मग काय सांगतो इकडे रे बेटा, माझे विचार सांगतो. ही फक्त आहे ना माणसांची असं म्हणजे चवीनुसार गेलेलं आहे. तुम्हाला चवीसाठी मिरची आवडती का, मिरची बी आली उपासात. तुम्हाला चवीसाठी बटाटे बी आले, साबुदाणा आलं तुमचं, मीठ बी आलं, सगळंच आलं. हे उपास असा नसतो. उपास म्हणजे निरंकार उपास ठेवायचा, त्यालाच उपास म्हणता. हे उपास फायदा नाहीये, दिवसभर उपाशी राहायचा. काय अरे मी काय म्हणतोय, तुमच्या मनात श्रद्धा आहे ना तर निरंकार उपास करा. हे नका करू. आधी काय नुसता हे बा रताळ खाते, साबुदाणा खाते, वडे खाते. अरे सगळ्यांची गोष्ट करतोय मी, सगळ्यांची. आणि आज कोमलने काय केलं माहिती का, आज चंद्र कुठून उगवला, सूर्य कुठून उगवला होता काय माहिती. सूर्य उगवला होता, तुला दिसला नाहीये. हे बघा साडी घातली. कोमल कशी दिसता साडी, कशी दिसते? मला काय माहित कशी दिसते. मी सांगू कशी दिसते. कच्ची कली सड्डा मासूम चेहरा, निये कुरानी सड्डा दिले तुम्हारा. आणि अशा पद्धतीने मला गाणं एवढंच येतंय. एवढी खुशखबर होती, एवढी खुशखबर होती. अरे बापरे, एवढी लाजते तू कोमल. इकडे बाय एवढं कसं आहे ते, तारीफ केली ना मग ती अशी पचली नाही मला, म्हणून तारीफ केली. आता त्याच्या पुढचं मी ऐकून घे. कच्ची कली सड्डा मासूम चेहरा. काय 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 बोल, काही येत नाही.
बोला ना असं बोला बोला कॅमेरा मी कहा आ गया हूँ. बोला. माझ्या हिशोबाने आजचा बा शेवटचा दिवस राहू शकतो. शेवटचा दिवस राहू शकतो कारण की कोमल आहे ना, कोमल लय चिडलेली आहे ती. भक्त आहे ना, कोणतं पीठ आणलं? ते सांगता ना छोट छोटी भक्त ती आहे पण डायन लय डेंजर आहे. मीठ नवीन आहे. पिंक लिप्स पिंक लिप्स पिंक लिप्स. कोमल इकडे बघ. तो चेहरा एवढा नाक एवढा मोठा का बरं दिसतं? ते फुगून गेलं. फुगला आला ना म्हणून राग आला ना, फुगला दाखव राग आलाय का नका ना ओ. इकडे. आता जेवायला बसले सगळे, माझं जेवण झालेलं आहे आणि आता एक विचार आला मला की लाईफ मध्ये टेन्शन भरपूर राहतं बुवा असं. मग मी विचार केला का एवढं टेन्शन आहे माझ्या लाईफ मध्ये, तर काय हसते तू? हसते का? इकडे बाय, काही नाही इकडे बाय, इकडे बाय लवकर काही बाय. नाही. हा इकडे बाय. टेन्शनचं मूळ कारण मीच आहे. त्याच्यामुळे वहिनी हास. खरं का? खरं का? अरे तसं नाही, लाईफ मध्ये प्रॉब्लेम आला मी ते सांगतोय. मी कोमलचा आहे ना कंटिन्यू म्हणजे फोटो आहे ना वॉलपेपर राहतो माझा. मग मी विचार केला टेन्शन येतं मग त्याला हँडल कसं करायचं, हँडल करायचं लय मुश्किल आहे. मग मी विचार केला, म्हटलं बर का इकडे पाय, वर पाय कोमल, कोमल वर पाय. मी वॉलपेपर बघितला, वॉलपेपर नंतर मला काय आलं का मी हिला सांभाळू शकतो, म्हणजे मी कोणतं बी टेन्शन सांभाळू शकतो अशी गोष्ट आहे. मी हिला सांभाळलंय मग मी कोणतं बी टेन्शन सांभाळू शकतो. त्याच्याकरता सांगतो, कधी बी तुमचं लग्न जर झालं असं ना, तुमच्या बायकोचा फोटो आहे ना वॉलपेपर हा ठेवा तुम्ही, म्हणजे सगळे टेन्शन छोटे वाटत, सगळ्यात मोठं टेन्शन एवढं मोठं राहत काय. बरोबर आहे ना? बरं झालं आयडिया. दाजींना पण सांगा. दाजीला बी सांगावं लागलं आता ते. तेच करा, बरोबर आहे ना? सगळ्यात मोठं टेन्शन आहे, सगळ्यात मोठं वाजत गाजत तुम्हीच घरात घेऊन आलेले. वाजत गाजत नव्हतं आणलं, कुडुम मध्ये आणलं ना, कुडुम मध्ये. कसं आणलं कुडुम मध्ये? बरोबर आहे का नाही मम्मी? त्या कटारा गाडीमध्ये आणलं कुड घरी आल्यावर फटाके कोणी फोडले होते? अर्धा तासानंतर फोडलं होतं. तिचं स्वागत जोरात झालं ना. विषय आहे का? एवढं जोरदार आणलेलं आहे मला टेन्शन. वाजत गाजत तुम्ही आणलेलं आहे. या टेन्शन मध्ये जो सुकून आहे, जो आम्ही ना आज घर आवरायला काढलंय, तर त्या कॉट मध्ये आम्हाला एवढ्या 4 गाद्या सापडल्या म्हणजे आम्हीच ठेवलेल्या होत्या त्या. तर त्या 4 गाद्या निघाल्या, त्या एवढ्या खराब झाल्या, तर त्यांना परत भराव्या लागणार आहे. आणि ते साफ करायला आहे. हे काय करताय तुम्ही? ठोकपीट कशी? ते कसं ते वहिनी ना, मग राग काढायचं काम चालू. राकार देत नाही हा ना, घरी काढावं लागेल ना. कसं टाकायचं पसरून का? नाही असेच. मम्मी अंदा आता बघ, पहिला प्लास्टिकचा रॉड होता, हा तुटलाय. तुम्ही प्लास्टिकचा घेऊ का? हा, आता घेतलाय लोखंडी रॉड. आई साईड लावून जा. आणि आता लोखंडी रॉड कसा पडतो पाहता. आई साईड लावून जा. डायरेक्ट लोखंडी रॉड आहे. खाली ना एवढा फॉर्च्युनर जोरात आहे गं. इकडं होई ना, इकडं आहे ना, इकडं आहे ना. आई इकडे या, लोखंडी रॉड आहे तो. हो. बस बस जा जीवाचे करतो. का हो, काय घरी राहून कसं वाटतंय? बाहेर गेलो असतो फिरायला तर बरं झालं असतं. ती पिशवीच काढायला. तमाशा एवढे घरच्या येड्यात का राहिले ना, खरं सांगतो. मला असं काय वाटतं माहिती का, मी हे पण पाहिजे रुमालन ते कुठतरी ठेवून द्या बाई तुम्ही. हे किती येईल अभि? आयराच्या साड्या आणि ते बी. मम्मी एक काम कर, सगळं सामान तिला तिथे. नाही रे बो, माझं घर किती भरू मी. या बा
घरामध्ये उशा कमीत कमी ना कमीत कमी 20 परत उशा उशीर असतील. करीत आता नाही उशा कमीत कमी तिथं bag पण आहे. 20 उशा असतील 20 तरी बी म्हणते उशा नाहीये. बॅगी कमीत कमी किती आहे समजा जुन्यापासून नव्यापर्यंत किती बॅगी आहे किती असतील मम्मी बॅगी मम्मीचा 50 कमीत वर्षाचा कमी संसार आहे. 10-12 बॅगी असतील तरी बी म्हणते बॅगी नाहीये. अरे मग पण नाही ना, मम्मीचा पर्स अरे बघीर आजीबाईचा आपल्या 2 आणि काय म्हणते अजून माहिती का म्हणे तुमच्यासाठी करून ठेवलं बरं आहे ना म्हणे तुम्हाला गरज नाही पडत आहे म्हणे आत्ता करायची. पहा, याच्यात बी बॅगी मम्मी तू काय बॅगीवर बॅगी घेते का? आता आजी आली तेव्हा बॅगी घेतल्या विकत. नुसतं बॅगी 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 चालता. अरे हे पहा आता काय निघतंय माहिती का आता पहा. स्कूल बॅग आहे का काय? आता पहा. हा माझा टेडी धुवायचाय. धुवायला आता तो वाढणार पण नाही. ए बाय अय्या. माझ्या पोराला कामात येईन रे आता. राहू दे लय बडा. नको रे. बाळाजवळ बसवून द्यायचं त्याला मग तो खेळत जाईल त्याच्यासोबत. काय टेडी आहे स्वतःच्या बायकोचा दाखव ना मग. माझा दाखवतोय लगेच शहाणा. दाखव ना तिचा बी दाखव ना केवढा मोठा घे याला माझ्यापेक्षा मोठा आहे. ए बाय योगा करतोय तो योगा योगा चालते झालं योगा. त्याचं खाल्लं तोंडात येतोय ना. आता बघा आता कोणता योगा सर आहे हे बघ हे नाही का केस वाढायसाठी हा उलट हा, उलटं. भिंतीला लावता अजून. ते टकलंय म्हणून टोपी घालतं. अरे उलट असं नाही असं लावता इकडं तोंड राहत. तुमचा पण धुवायचाच आहे ना पण वहिनी नाही. अरे देवा मग त्याला कॅरी बॅग मध्ये पॅक करा ना. असं ठेवून दिलाय. याच्यात बॅगी कोणत्या आमचा पुसला ना तरी बी होऊन झालं ते. काढ ना काढ ते मम्मी. खाली ठेवायचं. लाजू नको काढून घे. काय बॅगी त्या पाहून घे एकदाच. पाहिलं का एवढ्या चांगल्या बॅगी बाई. पहा घरामध्ये जेवायला बसायचंय त्याच्या आधी स्वयंपाकला काय काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा काय काय आहे हे पहा. करते ना. इथं किसते मी. हा, कर. हे बघा काय काय चालू आहे. हे बगर मम्मी बगर आहे ना हे हे आमटी. ही आमटी का बरं, आमटी इकडे हे साबुदाणा. हे साबुदाणा दाणे साबुदाणे साबुदाणे. शाबू शाबू भात चटका लागली. चटका लागला ना शाबू भात. मम्मी अजून काय करते आमटी साबुदाणा, भगर. बगरचा भात इकडे पाहून बोल. आमटी बगरचा भात साबुदाणा परत रताळ्याचा शिरा खीर असं दोघे वेफर्स वगैरे. चिप्स वेफर चिप्स सगळे नुसतं येऊ द्या आणि काबरे ते पण दाखव. नुसतं येऊ द्या. आणि ते काबर आहे तुम्हाला दाखवू का ते कशासाठी तुम्हाला दाखवतो आता मी. ते बघा ते कशासाठी माहिती का ते कशासाठी साठी नाही ते दाजींसाठी. दाजी बागाचे बसले एकदम मॉडल ते यांच्यासाठी. आणि पेक्षा जास्त दिसतंय. सकाळी काय होतं पेक्षा जास्त दिसतंय. सांग? सकाळी काय होतं सांग. सकाळी काय होतं? फक्त साबुदाणा वडे फक्त कारण की साबुदाणा आपणच वडे. होतो ना. हा. फक्त साबुदाणा वडे होते ते केवळ आम्ही होतो. आणि मी सांगते दादा भगर खात नाही. काय दादांना भगर आवडत नाही. दादा फक्त साबुदाणा खात. कशी आली ती दादासाठी परत सांग. एकट्यासाठी तू नाही. कशी आली परत सांग परत. हा डेमो डेमो दे जरा बाजूला. ती कशी येते पाय ये लवकर ये, चल. अरे बाजी मी थांबेल तुम्ही वाट पाहून राहिलो. लवकर ये चल ये लवकर चल. मी असा पदार्थ असून 1 मिनिट करायला लागली. अशी एवढ्या म्हणून मी आमची बदनामी काढून टाकतात सगळीकडे. कुठं पत्राई त्यांनी हाताला लावलं बरं का. सगळे गोळे बदनामी करतात. हे बाय ती साबुदाणा खात नाही आमटी बगर खात नाही म्हणून तिच्यासाठी ना चिप्स न ते तळायचे बिचारी सकाळी बी म्हणजे आमच्या इथं एवढे रईशी आहे तुम्हाला सांगतो. ही कोमल बगर केली आहे बगर खात नाही. साबुदाणा केला आहे साबुदाणा खात नाही. ती काय खाती माहिती का तिच्यासाठी चिप्स तळू राहिली. म्हणजे एवढं असून सुद्धा चिप्स तळते. इथं प्रकार पाय कोणाकोणाचे काय आहे? हा आमटी आणि बगरचा भात हे तुझ्यासाठी हा हा आणि साबुदाणा दाजींसाठी हा आणि रताळ्याचा शिरा आहे ना हे दीदी पप्पांसाठी आणि दीदी आणि दीदीसाठी. पप्पासाठी हा आणि कोमलसाठी आणि चिप्स. कोमलसाठी चिप्स आणि तू कुठे गेली? मी सगळं खाऊन घेते. मी सगळं खाऊन घेतो. मी सगळं खातो. मी पण सगळं खाते. नाही तुला देणारच नाही मी. मी सगळं तुला देणारच नाही मी.
अहो मला फोडण्याची बगर आवडते ते तुम्हाला आवडत नाही. काय आवडते फोडणीची बघा. हा. लाई नाही, एवढं भारी आहे ना. जरा जिलो जिलोसिन घ्या उपास धरा, जिलोसिन घ्या उपास धरा, एवढंच चालू आहे. अरे उपास काय राहतो हे लोकांना कळत नाही. फक्त जिलोसिन घ्या, जिरवा, उपास करा. नुसता साबुदाणा खा, साबुदाणा खा. आम्ही अरे, त्याची लसीन घेतली मग. मी पण नाही घेतली. हं? नाही घेतली मी. कामामध्ये माझं जिरवून गेला, मला त्रास नाही झाला. जेवण वगैरे झालेले आहेत तर सगळे आम्ही पिक्चर बघायला बसलोय. यांना येते झोपताय झोपताय तर आम्ही कुठला पिक्चर बघतोय तर आम्ही देऊळ बंद बघतोय. मागच्या वेळेस आम्ही अर्धा बघितलेला, आता अर्धा पूर्ण करतोय. तर बघू सगळे कसे पिक्चर बघताय. माझ्या पाठीमागून करायचं काय माझ्या मला त्याला विश्वास ठेव देऊळ ते नक्कीच सुद्धा तर आपल्याला सगळे झोपणार. गुड नाईट. हे कोण भेटू. तुला काही कळतं